दोन्ही हात आपले एकमेकांवर चोळायचे. एकमेकांवर चोळून आपले दोन्ही हात दोन्ही डोळ्यांवर ठेवायचे. आज्ञाचक्र आपल्या गुरूंचे स्थान. सगळ्या रेकी गुरूंचे खूप आभार मानायचे. आपले आध्यात्मिक गुरु श्री दत्त गुरु माऊली, श्रीपाद श्री वल्लभ महाराज, नरसिंह सरस्वती महाराज, श्री स्वामी समर्थ महाराज, दत्तगुरु संप्रदायामधले सगळे गुरु, सगळे नवनाथ, श्री हनुमानजी यांना सगळ्यांना डोकं टेकवून साष्टांग प्रणिपात. प्रत्येक क्षणाला त्यांचे खूप आभार मानायचे. आता कल्पना करायची आहे, या ब्रह्ममुहूर्तावर दिव्य ब्रह्मांडीय शक्ती आपल्या सहस्त्रहार चक्रातनं तिचा आत प्रवेश झालेला आहे. या शक्तीचा आज रंग पूर्णपणे जांभळा आहे. ही शक्ती आपल्या शरीरभर एक चैतन्यमय शक्ती म्हणून पसरत आहे. आता आज्ञाचक्रावर गर्दनिळा प्रकाश बघण्याचा प्रयत्न करा. गर्दनिळा प्रकाश, आणि ह्या गर्दनिळ्या प्रकाशामध्येच 2 पाकळ्या असलेले गर्दनिळ्या प्रकाशातलेच फूल बघण्याचा प्रयत्न करा. या 2 पाकळ्या ज्या आहेत आपल्या पवित्र आत्म्याशी संबंधित, या पवित्र मनुष्य योनीद्वारे, पवित्र आत्म्याद्वारे परमतत्व शिवतत्वाशी आपण एकरूप होत आहोत. आपले दोन्ही हात आपण दोन्ही डोळ्यांवर ठेवलेले आहेत. आज्ञाचक्राला आपण रेकी देतोय. या कलियुगामधील दत्तगुरु महाराजांचा अवतार जो झाला 1320 साली, श्रीपाद श्री वल्लभ महाराज यांना बघण्याचा प्रयत्न करायचा आहे. प्रत्येक क्षणाला त्यांचे खूप आभार मानायचे. अतिशय प्रभावी असलेला हा अवतार, या ब्रह्ममुहूर्तावर त्यांना बघण्याचा प्रयत्न करायचा आहे. कल्पना करा, एक सुंदर असा युवक ज्याचे डोळे अतिशय पाणीदार आहेत, अतिशय सुंदर काया असलेले श्रीपाद श्री वल्लभ महाराज, जे फक्त 16 वर्षापर्यंत आपल्या आई वडिलांजवळ राहिले, ज्यांचा जन्म झाला आंध्र प्रदेशामधील पिठापूर या स्थानी. पिठापूर हे अतिशय पवित्र स्थान. महाराणी सुमती आणि बापाणाचार्युलू यांच्या घरी त्यांनी जन्म घेतला. अतिशय भाग्यवान असलेले हे दाम्पत्य, ज्यांच्या घरी साक्षात श्रीपाद श्री वल्लभ अवतरले आणि त्यांचे राहते घरच त्या ठिकाणी ते मंदिर तयार झाले. जन्म झाल्यापासून त्यांनी त्यांच्या लीला सुरू केल्या. खूप आभार मानायचे श्रीपाद श्री वल्लभ महाराजांचे, ज्यांनी सांगून ठेवले त्यांचे कलियुगामधील विविध अवतार, नरसिंह सरस्वती अवतार, श्री स्वामी समर्थ अवतार, शिवाजी महाराजांचा अवतार, अंश स्वरूपामधील साईबाबा, गजानन महाराज यांचे अवतार. हे त्यांनी 1320 साली जेव्हा जन्म झाला त्यानंतर त्यांनी सांगून ठेवलं. 1320 ते 1350 पर्यंत त्यांनी त्यांचे अवतार कार्य केले. वयाच्या 16व्या वर्षी त्यांनी पिठापूर सोडून कुरवपूर ह्या स्थानी त्यांची कर्मभूमी, इथे त्यांनी त्यांचे अवतार कार्य केले.
या स्थानी ज्यांची भेट होते भरभरून त्यांना श्रीपाद श्रीवल्लभांचे आशीर्वाद मिळायला लागतात. खूप आभार मानायचे श्रीपाद श्रीवल्लभांचे या मंत्राद्वारे. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद श्रीवल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद श्रीवल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद श्रीवल्लभ दिगंबरा. आपल्या हातातनं वाहणाऱ्या रेखीकडे सगळ्यांनी लक्ष द्या आणि सावकाश आपले दोन्ही हात डोक्याच्या दोन्ही बाजूने ठेवा. श्रीपाद श्रीवल्लभांची आपण मानस पूजा करत आहोत. कल्पना करायची आहे साक्षात दत्तगुरु महाराज श्रीपाद श्रीवल्लभ यांच्या रूपाने आपल्या समोर उभे आहेत. त्यांचे कोमल पाय, त्याला आपण गंगाजल पवित्र नद्यांचे जल अर्पण करत आहोत. नंतर पंचामृताने आपण त्यांच्या पायावर अर्पण केलेले आहे. पंचामृताने आपण त्यांना स्नान घातलेले आहे. त्यानंतर शुद्ध जलाने त्यांचा पाद्याभिषेक आपण करत आहोत. नंतर त्या पायांना आपण पुसून घेत आहोत. डोकं टेकवून त्यांना मनापासून नमस्कार. त्या पायाला आता आपण चंदनोटी लावत आहोत. भरभरून त्यांचे आपल्याला आशीर्वाद मिळत आहेत. अतिशय मनमोहक असलेली श्रीपाद श्रीवल्लभांची मूर्ती आपल्या डोळ्यासमोर बघण्याचा प्रयत्न करा. त्यांच्या पाणीदार डोळ्यांमधून ते आपल्याला भरभरून आशीर्वाद देत आहेत. या कलियुगामध्ये तारून जाण्यासाठी श्री दत्तगुरूंची उपासना खूप फलदायी ठरते. सावकाश आपले दोन्ही हात दोन्ही कानांवर ठेवा. श्रीपाद श्रीवल्लभांचे आपण स्मरण करत आहोत. अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद श्रीवल्लभ दिगंबरा. श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. पूर्ण शरणागती या कलियुगामधील महान अवताराला. आपल्या चांगल्या श्रवण शक्तीद्वारे श्रीपाद श्रीवल्लभांचे स्तोत्र आपण ऐकत आहोत. खूप आभार मानायचे या सुंदर कलियुगामधील अवताराचे. आणि सावकाश आपले दोन्ही हात सहस्त्रहार चक्रावर ठेवायचे. तीक्ष्ण बुद्धिमत्तेशी संबंधित असलेले सहस्त्रहार चक्र आपला जन्म झाल्यापासून निरंतर आपली बुद्धी अगदी व्यवस्थित काम करत आहे. रेकी शक्तीचे भरभरून आशीर्वाद आपल्याला मिळत आहे. योग्य दिशेने आपण चाललेलो आहोत. या कलियुगामध्ये अतिशय प्रभावी असलेला अवतार श्रीपाद श्रीवल्लभांचा अवतार. प्रत्येक क्षणाला त्यांचे आभार मानायचे. श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. त्यांना आपण शरण गेलेलो आहोत. बघा, या जन्मामध्येच आपण साध्य करत आहोत सगळ्या गोष्टी, पुण्यकर्म
सावकाश आपले दोन्ही हात दोन्ही मेंदूंवर ठेवायचे. तीक्ष्ण बुद्धिमत्तेद्वारे शिवशक्तीशी आपण एकरूप झालेलो आहोत. सगळ्या रेकीच्या चिन्हांमध्ये आपल्या सक्षम दोन्ही मेंदूंना बघण्याचा प्रयत्न करा. दोन्ही सक्षम मेंदू अगदी व्यवस्थित काम करत आहे. त्यांची कार्यक्षमता वाढलेली आहे. आपल्या तीक्ष्ण बुद्धिमत्तेद्वारे श्रीपाद शिवल्लभांचा अवतार बघण्याचा प्रयत्न करा. अतिशय विलोभनीय असलेले हे रूप, अतिशय सुंदर मनमोहक डोळे, कोमल अशी काया असलेले श्रीपाद शिवल्लभ, जे अजूनही आपल्याला दर्शन देत आहेत. त्यांनी अशा लीला केल्या की त्याद्वारे या समाजामधील विकृती कमी होण्यासाठी मदत झाली. कलियुग आहे, त्यामुळे विविध विकृती आपल्याला दिसत आहे. या समाजातली विकृती, आता कल्पना करा की साक्षात श्रीपाद शिवल्लभ महाराज त्यांचे लीला दाखवत आहेत. त्यांचेच पुढील अवतार श्री शंकर महाराज, श्री स्वामी समर्थ महाराज जे आपल्याला अनुभूती देत आहेत, त्यांचे स्मरण केल्याने श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, जय शंकर, जय शंकर, जय शंकर. खूप आभार मानायचे आपल्या तीक्ष्ण बुद्धिमत्तेद्वारे. या विविध अवतारांचे आपल्याला या ब्रह्ममुहूर्तावर भरभरून आशीर्वाद मिळत आहेत. सावकाश आपले दोन्ही हात विशुद्ध चक्रावर ठेवा. आकाश तत्व, उंच आकाशाला बघण्याचा प्रयत्न करा. असे मानण्यात येते की हा आकाशाच्या ज्या ठिकाणी स्थित आहे स्वर्ग, आणि त्या स्वर्गाची दारं जी आता उघडी झालेली आहेत, त्या स्वर्गाच्या ठिकाणी आपण जाऊन पोचत आहोत. तिथे दिसत आहेत आपल्याला साक्षात दत्तगुरु महाराज. दत्तगुरु महाराजांचे विविध अवतार, नरसिंह, सरस्वती, श्री स्वामी समर्थ, आपल्या सोबत आहेत साक्षात श्रीपाद शिवल्लभ महाराज. ते दाखवत आहेत आपल्याला विविध हे अवतार. शंकर महाराज, सगळे जण आपल्याला भरभरून आशीर्वाद देत आहेत. या आकाश तत्वाद्वारे या स्वर्गाचे दर्शन आपल्याला होत आहे. खूप आभार मानायचे दत्तगुरूंचे, श्रीपाद शिवल्लभांचे. अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त. श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. या दैवी वंशी अवताराद्वारे आपल्या ह्या जन्माचे आपण सार्थक करत आहोत. या चक्राच्या ठिकाणी असलेले आपल्या माकड हाडाच्या आतमध्ये असलेला प्रत्येक मणका, ज्याच्यावर आहेत प्रत्येक सूक्ष्म अवयव, त्याचबरोबर सूक्ष्म चक्र, त्यांची आपण कार्यक्षमता वाढवत आहोत. खूप आभार मानायचे आपल्या सक्षम विशुद्ध चक्राचे. त्याद्वारे आपल्या विचारांमध्ये शुद्धता आलेली आहे.
वागण्यात शुद्धता, बोलण्यात शुद्धता. खूप आभार मानायचे आपल्या पवित्र मनुष्य योनीचे. साक्षात दत्तगुरु महाराजांचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत या ब्रह्ममुहूर्तावर. अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. जय शंकर, जय शंकर, जय शंकर. सावकाश आपले दोन्ही हात दोन्ही खांद्यांवर ठेवा. या ठिकाणी सूक्ष्म स्वरूपामध्ये स्थित असलेले चित्रगुप्त आपले प्रत्येक कर्म आपण अतिशय विचारपूर्वक करत आहोत. आपल्या प्रत्येक कर्मांचा हिशोब चित्रगुप्त लिहून ठेवत आहेत. त्यांचे खूप आभार मानायचे, ज्याद्वारे आपल्या कर्मांचा हिशोब होत आहेत. खूप आभार. बीजाक्षर रम द्वारे रम. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद श्रीवल्लभ दिगंबरा. श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. जय शंकर, जय शंकर, जय शंकर. आपल्या दोन्ही हातांवर आपला पूर्ण विश्वास. या दोन्ही हातांद्वारे श्रीपाद श्रीवल्लभ महाराजांना पूर्ण शरणागती. त्यांच्या कोमल चरणांवर डोकं टेकवून साष्टांग प्रणिपात. जणू त्यांचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत. सावकाश आपले दोन्ही हात छातीच्या मध्यस्थानी ठेवा. सक्षम वायू तत्वाद्वारे सक्षम हृदयाद्वारे इथले कार्य अगदी व्यवस्थित सुरू आहे. वायू तत्वरूपी हनुमानजींचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत. सगळ्या दैवी शक्तींचे आपल्याला आशीर्वाद मिळत आहेत या ब्रह्ममुहूर्तावर. खूप आभार म्हणायचे. श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. जय शंकर, जय शंकर, जय शंकर. या दैवी शक्तींचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत. आपल्या सक्षम अनाहत चक्रामध्ये जागृती आलेली आहे. शिवशक्तीशी आपण एकरूप झालेलो आहोत. सुंदर असा हिरवा प्रकाश या चक्रावर पडलेला आहे. खूप आभार मानायचे आपल्या प्रत्येक सूक्ष्म चक्राचे, अवयवांचे. सातत्याने दुसऱ्यांच्या कल्याणाचा विचार आपण करत आहोत. त्याद्वारे या ब्रह्मांडीय दिव्य शक्तीचे भरभरून आपल्याकडे आशीर्वाद येत आहेत. खूप आभार मानायचे ह्या दिव्य शक्तीचे प्रत्येक क्षणाला. सावकाश आपले दोन्ही हात मणिपूर चक्रावर ठेवायचे. दिव्य शक्तींचे केंद्र असलेले मणिपूर चक्र या ब्रह्मांडातील तेजाची देवता
सूर्यग्रह, सूर्यनारायण यांना बघण्याचा प्रयत्न करा. त्यांना साष्टांग प्रणिपात, ज्यांच्याद्वारे आपल्या शरीराला अग्नी मिळत आहे, तेज मिळत आहे, आपली बुद्धी व्यवस्थित काम करत आहे. या तेजाच्या देवतेचे खूप आभार मानायचे. ओम ह्रां सूर्याय नमः. श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. जय शंकर, जय शंकर, जय शंकर. सगळ्या गुरूंचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहे. त्याद्वारे आपण अतिशय विचारपूर्वक अन्न ग्रहण करत आहोत. मणिपूर चक्राची कार्यक्षमता वाढलेली आहे. या ब्रह्ममुहूर्तावर सगळ्या दैवी शक्तींचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत. आता सावकाश आपले दोन्ही हात स्वाधिष्ठान चक्रावर ठेवायचे. सक्षम जलतत्व म्हणजे पवित्र नद्या गंगा, गोदावरी, भागीरथी, कृष्णा, वेण्या, तुंगभद्रा, शरयू, कालिंद्री, नर्मदा इत्यादी ह्या पवित्र नद्या, त्या पवित्र नद्यांच्या ठिकाणी असलेले पृथ्वी तत्व स्वरूपामधील धार्मिक स्थळे, त्यांना आपण भेटी देत आहोत. जिथून आपल्याला भरभरून ही वैश्विक शक्ती, तिचे आशीर्वाद मिळत आहेत. या विविध नद्यांच्या ठिकाणी असलेले दत्तगुरु महाराजांचे विविध स्थाने, त्यांना आपण भेटी देत आहोत. खूप आभार मानायचे या सगळ्या पवित्र स्थानांचे, दत्तगुरु महाराजांचे. अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. जय शंकर, जय शंकर, जय शंकर. पवित्र जलतत्वाद्वारे शरीरातील नको असलेले पदार्थ बाहेर फेकल्या जात आहेत. इथल्या सूक्ष्म अवयवाची कार्यक्षमता वाढलेली आहे. खूप आभार मानायचे. रमद्वारे रम. सावकाश आपले दोन्ही हात माकड हाडाच्या खालच्या टोकाजवळ ठेवायचे. मूलाधार चक्र, शरीराचा मूळ आधार असलेले चक्र, जे पृथ्वी तत्वाशी संबंधित आहे. पृथ्वी तत्व जे आहे भरभरून या पवित्र धरणी मातेमध्ये, या धरणी मातेमध्ये असलेले पवित्र वृक्ष बघण्याचा प्रयत्न करा. औदुंबर वृक्ष, पिंपळ, वड, बेलाचे झाड, ज्याच्यामध्ये आहे सूक्ष्म स्वरूपामध्ये देवत्व, त्यांचे भरभरून आशीर्वाद आपल्याला मिळत आहे. खूप आभार मानायचे ह्या पवित्र वृक्षांचे. श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. जय शंकर, जय शंकर, जय शंकर. ज्या ज्या ठिकाणी औदुंबर वृक्ष आहे त्या त्या ठिकाणी त्याच्या मुळाशी सूक्ष्म स्वरूपामध्ये साक्षात दत्तगुरु महाराज आहेत.
ज्यांनी वरदान दिलेले आहे या वृक्षाला, या औदुंबर वृक्षाला बघण्याचा प्रयत्न करा. औदुंबर वृक्षाला डोकं टेकवून साष्टांग प्रणिपात. प्रत्येक क्षणाला या पवित्र वृक्षाचे खूप आभार मानायचे. दिगंबरा दिगंबरा, श्रीपाद श्री वल्लभ दिगंबरा. अतिशय श्रेष्ठ असलेले नामस्मरण जे आपण करत आहोत या ब्रह्ममुहूर्तावर, आपल्याला अनुभूती येत आहे दत्तगुरु महाराजांची. मूलाधार चक्राची कार्यक्षमता वाढलेली आहे. पृथ्वी तत्वरूपी शरीरातला अस्थिधातू त्याला बळकटी मिळालेली आहे. रक्तधातूचे कार्य अगदी व्यवस्थित सुरू आहे. दैवी ब्रह्मांडीय शक्ती, सूर्यग्रह, चंद्रग्रह, पृथ्वी यांचे आशीर्वाद आपल्याला मिळत आहेत. त्या पवित्र धरणी मातेचे खूप आभार. समुद्रवसने देवी पर्वतासन मंडले, विष्णुपत्नी नमस्तुभ्यं. पादस्पर्श क्षमस्व मे, पादस्पर्श क्षमस्व मे, पादस्पर्श क्षमस्व मे. या धरणी मातेची आपण क्षमा मागत आहोत. आपल्याद्वारेच आपण या धरणी मातेवर अतिरेक करत आहोत. तिची खूप माफी मागायची या पवित्र धरणी मातेची. त्यामुळेच आपल्याला एवढे वातावरणामध्ये बदल दिसत आहेत. खूप मनापासून आपण या पवित्र धरणी मातेची क्षमा मागत आहोत. कल्पना करा, डोकं टेकवून आपण तिची क्षमा मागत आहोत. दत्तगुरु महाराजांना एक अर्थ साध. आमची बुद्धी अतिशय उत्तम रिया सदैव कार्यरत राहू दे. दत्तगुरु महाराज अतिशय दयाळू असा हा अवतार, भरभरून त्यांचे आशीर्वाद आपल्याला देत आहेत. खूप आभार मानायचे दत्तगुरु महाराजांचे प्रत्येक क्षणाला. श्रीपादराजं शरणं प्रपद्ये, श्रीपादराजं शरणं प्रपद्ये, श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. मरा नये मैं जिंदा हूँ असं सांगणारे श्री स्वामी समर्थ अक्कलकोट महाराज मध्ये त्यांची अनुभूती आपल्याला येत आहे. त्या ठिकाणी आपण स्वामी चरणांचे दर्शन घेत आहोत. अनुभूती देणारे अजून दत्तगुरु महाराजांचेच अवतार शंकर महाराज. त्यांना डोकं टेकवून मनापासून नमस्कार. ज्यांचे समाधी स्थान आहे पुण्यासारख्या पुण्य ठिकाणी, त्यांचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत या ब्रह्ममुहूर्तावर. प्रत्येक क्षणाला त्यांचे आभार मानायचे. जय शंकर, जय शंकर, जय शंकर. खूप आभार मानायचे ह्या पवित्र स्थानांचे. आपल्या सूक्ष्म मनाने आपण पिठापूरला जाऊन पोचलेलो आहोत. दत्तगुरु महाराजांचे, श्रीपाद श्रीवल्लभांचे दर्शन आपण घेतलेले आहेत. त्याचबरोबर सूक्ष्म मनाने स्वामी समर्थांचे, शंकर महाराजांचे दर्शन आपण घेतलेले आहेत. भरभरून त्यांचे आशीर्वाद आपल्याला मिळत आहेत. सावकाश दोन्ही हात सहस्त्रहार चक्रापासून मूलाधार चक्रापर्यंत घेऊन या. स्वतःला नमस्कार करा. ईश्वरी तत्वाशी आपण एकरूप झालेलो आहोत. श्रीपादराजं शरणं प्रपद्ये.